नमस्कार मित्रांनो. आज थोडं कामानिमित्त मी रानामध्ये आलतो. तर रानात आल्यावर हे जे जांभळीचं झाड आहे ह्याला ह्याला ह्याचे जे फाटे आहेत त्याला खूप खालती म्हणजेच हाताला येतील अशा स्वरूपाचे जे फाटे वाकलेले आहेत आणि त्याला भरपूर असे जांभळं लागल्यात, आपण बघू शकता. तर खूप भारी वाटलं, कारण आम्ही पहिल्यांदा जसं लहान होतो किंवा ज्यावेळेस शाळेत असायचो त्यावेळेस ही जी जांभळं आहेत हे असे भले मोठे मोठे झाडं असायची आणि त्यामध्ये जांभळं काढावं लागायची, खावं लागायची. आणि त्यावेळेचा आनंद जो आहे तो वेगळाच होता. परंतु आता तुम्ही बघू शकता की जांभळं खूप खाली येते. आणि पहिले दिवस आठवले मला, आम्ही मित्र मिळून जांभळं खाण्यासाठी जायचो आवडीने आणि जांभळं खायचो. तर मस्त वाटलं जांभळं बघून. आणि बघा किती छान जांभळं आहे ते. तर असं प्रत्येक सीझनमध्ये जी फळं असतात ती कधी पण खावावी माणसाने, कारण जे सिजनेबल फळं आहेत ते सीझनमध्येच मिळतात. आता तर काय भेटायला लागलेत, परंतु मोसमनुसार आणि सीझननुसार जी फळं मिळतात नॅचरल, तीच खाणं खूप शरीरासाठी फायदेशीर आहे. किती भारी इतकी फळं लागल्यात ह्याला जांभळाची की आपण बघू शकता. आणि खूप भारी वाटलं, लई दिवसानं असं जांभळाची झाडाला फळं खाऊन झाले. आणि खरं बघायला गेलं तर आता मित्र पण ज्याच्या त्याच्या कामामध्ये, जॉबमध्ये बिझी असतात आणि आपण पण आपल्या कामामध्ये, आपल्या संसारामध्ये बिझी असल्यामुळं त्यांचा पण कधी संपर्क वर्षातून एकदा दोनदा भेटतात. पण जे सर्व मित्र मिळून जे खाण्याचा जो आनंद असतो तो आता कुठंतरी राहिलेला नाही, कारण त्यांच्या गाठीभेटी होत नाहीत. म्हणून भारी वाटलं की ही जांभळ पिकाची आहे, भरपूर अशी फळं आपण बघू शकता. कारण आणि हे सहज हाताला येतात, त्याच्यामुळं जी आवड होती खाण्याची ती आता पूर्ण झाली असं म्हणायला काय हरकत नाही. खूपच मस्त वाटतं असं जांभळं खायला. तर तुम्ही पण सीझनमध्ये अशी जांभळं खावा, कारण सीझनची फळं कधी पण खाल्लेली चांगली. तर मस्त वाटलं. तर धन्यवाद मित्रांनो.